तर एका मराठी तरुणीनं परप्रांतीय तरुणाला चांगला चोप दिलेला आहे। परप्रांतीयानं अल्पवयीन मुलीला अश्लील संदेश पाठवले होते। पवईमधील ही घटना आहे। पवईमधील घटनेचा व्हिडिओ हा समोर आलाय। अल्पवयीन मुलीनं पालकांना हा संपूर्ण प्रकार सांगितला होता। कुटुंबियांनी तत्काळ तरुणाला गाठून चोप दिलाय। हाँ सब चल रहे हैं अभी जाते चौकी आपकी छाती से लड़की छोड़ दे हाँ सब चल रहे हैं अभी जाते चौकी आपकी छाती से लड़की पवईमध्ये हे एका परप्रांतीयानं अल्पवयीन मुलीला अश्लील मेसेज पाठवला होता। त्यानंतर या मराठी तरुणीनं परप्रांतीय तरुणाला चांगलाच चोप दिला। चोप देण्याचा हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे। या प्रकरणी पोलिसात तक्रार सुद्धा करण्यात आली आहे। हाँ सब चल रहे हैं अभी जाते चौकी आपकी छाती से लड़की अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी जय पवार आपल्या सोबत जोडलेत। जय, हा व्हिडिओ समोर आलेला आहे, त्यानंतर या मराठी कुटुंबाकडून पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली आहे। नक्की जगदीश, त्या संपूर्ण कुटुंबियांकडनं जे आहे या संदर्भातली तक्रार त्या ठिकाणी नोंदवण्यात आली। मात्र एक धक्कादायक बाब पाहिली की काल हा संपूर्ण प्रकार जो त्या ठिकाणी घडलेला पाहायला मिळाला। अल्पवयीन मुलीला खरं तर अश्लील संदेश पाठवून खरं तर एक तरुण जो आहे तो त्रास देण्यात द्यायचा। त्यामुळे खरं तर त्यांच्या कुटुंबियांनी तात्काळ त्या तरुणाला गाठून त्या ठिकाणी खरं तर ही अशा पद्धतीची मारहाण त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। पवईमधील त्या तरुणाला जे आहे या संपूर्ण त्या मुलीने त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी चोप जे आहे ते दिल्याचं पाहायला मिळालं। या सर्व संदर्भात आता त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून स्थानिक पोलिसांमध्ये एफआयआर देखील नोंदवण्यात आलेली आहे। धन्यवाद जय दिलेल्या माहितीबद्दल।